पुण्यात एक सुशिक्षित दाम्पत्याच्या अडचणींचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा भयानक प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. कौटुंबिक अडचणी दूर होतील या भूलथापांना बळी पडून एका कुटुंबाने 14 कोटी रुपये गमावले, परदेशात असलेलं घर विकायला लागलं. एवढंच नव्हे तर घर शेतीवरही कर्ज काढावं लागलं. अंगात शंकर महाराज येतात, तुमच्या कौटुंबिक अडचणी दूर होतील असे सांगत पती-पत्नी आणि इतरांनी पुण्यातील कुटुंबाची आर्थिक फसवणूक केली. अखेर त्यांचं राहतं घर विकण्याचाही त्यांना भाग पाडायचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी घर विकण्यास विरोध केला तेव्हा हा भयानक प्रकार उघड झाला. फसवणुकीचा हा प्रकार असल्याचं समजल्यावर आता या दाम्पत्याने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणातील पीडित कुटुंबाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. त्यातील माहितीनुसार पीडित कुटुंबातील पती-पत्नी हे एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहेत. त्यांना 2 मुली असून त्या दोघींनाही काही व्याधी आहेत, त्यामुळे त्या आजारी असतात. त्यातील एका मुलीला अलोपेशिया नावाचा रोग असल्याने तिला कमी प्रमाणात केस येतात. या दाम्पत्याला भजनाची आवड असल्याने ते अनेक ठिकाणी या कार्यक्रमासाठी जात असत आणि त्याचवेळी त्या दोघांची दीपक जनार्दन खडके या व्यक्तीशी ओळख झाली. त्या दाम्पत्याच्या मुलीबाबत खडके यांना कळलं तेव्हा त्यांनी त्या पती-पत्नीची ओळख वेदिका कुणाल पंढरपूरकर यांच्याशी करून दिली. वेदिका या शंकरबाबाची लेक असून वेदिकच्या अंगात शंकरबाबा येतात. ते तुमचे सर्व कामं करून देतील, तुमच्या मुलींचे आजार ठीक करतील, तुम्ही निश्चिंत राहा, असं त्यांनी त्या दाम्पत्याला सांगितलं. त्यानंतर खडके यांच्या एका दरबारात या दाम्पत्याला जेव्हा वेदिका भेटली तेव्हा तिने अंगात शंकरबाबा आल्याचं सांगितलं. तसेच शंकर महाराजांची ॲक्टिंग करून स्वतः शंकरबाबा बोलत असल्याबाबत भासवलं. त्या दाम्पत्याकडे असलेली सर्व रक्कम माझ्याकडे द्या असं त्यांना सांगितलं. तुमच्या मुलीचा आजार गंभीर आहे, दोष जास्त आहेत असं म्हणत आजार बरा होण्यास बराच कालावधी लागेल असं सांगून त्या दोघांनी पीडित दाम्पत्याकडून करोडो रुपये उकळले. मात्र हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, तर वेदिका नामक महिलेने पुन्हा एकदा शंकर महाराज यांचा अभिनय करून घर विका, शेती विका आणि पैसे जमा करा असं त्या दाम्पत्याला सांगितले आणि त्यांची पुन्हा फसवणूक केली. आपल्या मुली बऱ्या होतील ह्या अपेक्षेने त्या दाम्पत्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि परदेशातील घरसुद्धा विकलं आणि त्याचे पैसे या महिलेला दिले. त्या महिलेने दाम्पत्याची सर्व बचत, घराची रक्कम असे करत कोट्यवधी रुपये उकळले. मात्र त्यापुढे वेदिका नावाच्या महिलेने त्या दाम्पत्याला सुपारी, नारळ व दगड अशा वस्तू घरात ठेवण्यास सांगितल्या. शेवटचा पर्याय असल्याचं सांगून त्यांनी दाम्पत्याला राहतं घर देखील विकायला सांगितलं, पण ते घरं एकमेव आसरा आहे असं सांगत त्यांनी घर विकण्यास नकार दिला. मात्र एवढं होऊन आपल्या मुली बऱ्या होत नसल्याने गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या या गोष्टी फसवणुकीचा हे प्रकार असल्याचं त्या दाम्पत्याला समजलं. अखेर या दाम्पत्याने पोलिसांकडे धाव घेतली आहे. आम्हाला खोटी माहिती देऊन अंगात शंकरबाबा येतात असे भासवून आमचा विश्वास संपादन करून आम्हास खोट्या भूलथापा देऊन आश्वासनं देऊन आमच्या मिळकती विकण्यास सांगून सदरची त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सांगून आमची 13 ते 14 कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार या दाम्पत्याने केली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.